नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जातोय. कोकणात मी फिरते खास करून आणि महाराष्ट्रभर आमच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत. वेगवेगळ्या नेत्यांशी तुम्ही चर्चा करताय. आज आपल्यासोबत मध्यरात्र झालेली आहे आणि मध्यरात्रीच्या यावेळी महाडमधून लढत असलेले पाचव्यांदा रत्नागिरीतून पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेले उद्योग मंत्री उदयजी सामंत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत साहेब नवराष्ट्राच्या याच्यामध्ये. आणि यावेळी तुमची जी लढत आहे ती लढत आपल्या नेहमीच्या नोन प्रतिस्पर्ध्याचीच आहे, पण वेगळ्या समीकरणांमधून. खरं तर 2004ला मी यांच्यासमोरच निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी 5 ते 5,500 मतांना मी जिंकलो होतो. माझी पहिली निवडणूक होती. दुसऱ्या निवडणुकीला देखील हेच होते, तिसऱ्या निवडणुकीला देखील हेच होते, 5 वर्षामध्ये हे नव्हते. आता पुन्हा एकदा हेच प्रतिस्पर्धी आहेत. शेवटी हा प्रतिस्पर्धी जो असतो त्याला कमी लेखून मी कधी निवडणूक लढवली नाही. ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील, त्यांच्या पद्धतीनं प्रचार करतील, पण माझा मतदारसंघावर विश्वास आहे. तुम्ही ज्याची सुरुवात केली ती मध्यरात्र झाली आणि तुम्ही माझी मुलाखत घेताय. पण मध्यरात्री देखील जर तुम्ही संख्या बघितली तर किती आहे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे विजय हा नक्की निश्चित आहे. किती मताधिक्यानं होतो हे आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे आणि पूर्ण मतदारसंघावर विश्वास असल्यामुळं आणि त्यांच्याच आशीर्वादानं 4 वेळा जिंकल्यामुळं 5व्यांदा देखील फार मोठं मताधिक्य मला मिळेल याची खात्री आहे. काही बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत, कारण कोकण म्हणल्यानंतर प्रकल्प रखडणे हा एक पॅटर्न झालेला होता. पण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण बघतोय झपाट्याने काही गोष्टी होत आहेत. कुठल्या तुम्हाला उल्लेखनीय गोष्टी आहेत ज्या सांगाव्याशा वाटतात? 2004ला मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर अनेक उद्योगमंत्र्यांकडे जाण्याचा मला योग आला की माझ्या मतदारसंघामध्ये प्रकल्प द्या, प्रदूषण विरहित किमान 2,000 मुलांना तरी नोकरीचा प्रकल्प द्या, 2,000 कोटीचा द्या, 1,000 कोटीचा द्या. परंतु शेवटी ज्या पद्धतीनं लाचार होऊन आम्हाला त्यांच्याकडे जायला लागायचं आणि ते दुर्लक्ष करायचे. परंतु नियतीच्या मनामध्ये असं होतं की उद्योगमंत्रीपद माझ्याकडे यावं आणि आपल्याला माहिती असेल की सगळ्यात मोठा देशातला सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट हा रत्नागिरीमध्ये होतो 19,950 कोटीचा आणि 30,000 मुला-मुलींना त्याच्यातनं नोकरी लागणार आहे. त्याच्यासाठी रतन टाटांचे देखील आम्हाला धन्यवाद मानले पाहिजे, जरी ते आपल्यामध्ये हयात नसतील. त्याने 160 कोटी रुपये CSR मधनं टाटा ट्रेनिंग सेंटरला दिलेले आहेत आणि हीच अपेक्षा होती की आपल्या मतदारसंघामध्ये मोठा प्रोजेक्ट यावा, तो उभा राहावा, त्याच्यातनं हजारो मुलांना रोजगार मिळावा आणि तो रोजगार निर्मितीचा प्रकल्प त्याचं भूमिपूजन देखील झालंय. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आता सुरू होतंय आणि अनेक छोटे-छोटे प्रकल्प आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे रत्नागिरीकरांना पूर्ण जाणीव झालेली आहे की या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयाचा निधी आपण रत्नागिरीमध्ये आणलाय आणि त्याचा जो काही लेखाजोखा आहे तो रत्नागिरीकरांच्या समोर आहे. मुंबई गोवा हा जो महामार्ग आहे तो BOT तत्वावर आधी होणार होता, पण पंतप्रधान निधीतून पैसा आला. आणि काय तुम्हाला वाटते ह्याची आता एक टाइमलाईन कशी असेल? एकतर त्याच्यामध्ये उशीर झालाय याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. ठेकेदारांनी ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या त्याच्यामध्ये नक्कीच उशीर झालेला आहे. परंतु सध्या 85% हायवेचं काम पूर्ण झालंय. 15% शिल्लक आहे. ते देखील डिसेंबरपर्यंत होईल असं गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि हा जेव्हा हायवे पूर्ण होईल त्यावेळी माझ्या घरापासून मुंबईपर्यंतचा प्रवास हा फक्त 4 तासाचा असणार आहे. त्याच्यामुळे तो देखील रस्ता होतोय. त्याच्यानंतर जसा समृद्धी महामार्ग आहे तशा पद्धतीचा एक महामार्ग आपल्याकडे होतोय. कोस्टल हायवेसाठी पैसे दिलेले आहेत. हे पर्यटन आणि उद्योजकता हे वाढण्यासाठी सरकारनं काम केलंय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं. कोकणामध्ये जेव्हा कुठलाही प्रकल्प येणार असतो तेव्हा स्थानिकांना रोजगार मिळणे हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरं, इथली बायोडायव्हर्सिटी जी आहे ती नेहमी जपली जावी, तिचं जतन व्हावं अशी एक मागणी सातत्याने राहिलेली आहे. एवढे प्रकल्प येऊ घातलेले आहेत, या दोन्ही फ्रंटवर कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेता? एकतर आमच्यावर असा ठपका होता की आम्ही प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतो. परंतु मी जे 30,000 कोटीचे प्रकल्प आता आणले तिथं कुठेही विरोध झाला नाही. उलट शेतकऱ्यांनी चांगल्या किमतीमध्ये जागा देण्याचा निर्णय घेतलाय. बेरोजगारी दूर झाल्याशिवाय आमचा जो चाकरमानी मुंबईमध्ये आहे तो पुन्हा एकदा रत्नागिरीमध्ये येणार नाही, जिल्ह्यामध्ये येणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न केला. कोका कोला कंपनी जी गेली होती, म्हणजे आता आपण जे कोका कोला पितो ते मेड इन चेन्नई आहे, मेड इन दिल्ली आहे. परंतु अजून 1 वर्षानंतर मेड इन परशुराम म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं तिथं 3,500 कोटीचा प्रकल्प हा होतोय. नंतर रेल्वेचा बर्थ बनवण्याचा 1,200 कोटीचा प्रकल्प हा अतिरिक्त लोटे परशुरामच्या MIDC मध्ये होतोय.
अनेक प्रकल्प या ठिकाणी येत आहेत. रत्नागिरीमधली भारतीय शिपयार्ड कंपनी जी बंद होती ती आता सुरू झालेली आहे. दापोलीची भारतीय शिपयार्ड कंपनी सुरू झाली. हर्णेला बंदरासाठी 200 कोटी रुपये दिलेले आहेत. मिरकरवाड्याला 100 कोटी रुपये दिलेले आहेत. नाट्यामध्ये 200 कोटी रुपये दिलेले आहेत. तर बंदर विकास असेल ज्याचा उपयोग मच्छीमारीसाठी होणार आहे ते देखील आपण विकसित करतोय. ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टुरिझम हे डेव्हलप करण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये आहे. कारण कोकणाला निधी देत असताना कुठेही त्यांनी हात राखून ठेवला नाही. सिंधुरत्नसारखी एक फार मोठी वैयक्तिक लाभाची योजना देखील आज आमच्या महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा आउटपुट नक्कीच निवडणुकीमध्ये मिळेल आणि जिल्ह्यातल्या 5ही जागा महायुतीच्या असतील. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा काही जे प्रकल्प तुम्ही वारंवार मागणी करत होता ते आता येऊ घातलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? येऊ घातलेत म्हणण्यापेक्षा मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालेलं आहे. स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू झालेलं आहे. संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू झालेलं आहे. डी फार्म सुरू आहे. बी फार्म सुरू आहे. एम फार्म सुरू आहे. नर्सिंग कॉलेज सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटरचं बांधकाम सुरू आहे. त्याच्यामुळे जी कमिटमेंट मी रत्नागिरीकरांना केली होती एज्युकेशनल हब बनवण्यासाठी ती मी पूर्ण केलेली आहे. आणि देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ देखील रत्नागिरीमध्ये होतंय. त्याचा GR देखील निघालाय. ते देखील 2 वर्षामध्ये एस्टॅब्लिश होईल. आणि CRZच्या परमिशन मागण्यासाठी जे आम्हाला चेन्नईमध्ये जावं लागतं, काही NOC घेण्यासाठी आम्हाला चेन्नईमध्ये जावं लागतं, तो देखील जो आमचा त्रास आहे तो देखील आता या ओशन युनिव्हर्सिटीमुळे कमी होणार आहे. यावेळी भैयासाहेब पण मैदानात आहेत. भैयासाहेबांना एका अर्थाने या भागात किंग मेकर म्हणून ओळखलं जातं. ते स्वतः पण लढत आहेत. दोन्ही भावांचे हे जे मग लीड कोणाचा जास्त असं काहीतरी हे चालू आहे? नाही, लीड कोणाचं जास्त आहे कमी याच्यापेक्षा दोन्ही आमदार झाले पाहिजेत ही रत्नागिरीकरांची आणि रत्नागिरीच्या जिल्ह्यावासियांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते देखील मोठ्या फरकानं जिंकून येतील. रत्नागिरीकर देखील मला जिंकवतील. आणि हे राजकारण काय 2 भावांपुरतं मर्यादित नाही. तर आम्ही दोघं मिळून बाकीच्या देखील 3 जागा निवडून आणणार आहोत. आणि या 5च्या 5 जागा, सिंधुदुर्गच्या 3 जागा आणि रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्याही 7 जागा या महायुतीच्या निवडून आलेल्या असतील आणि इथे एकही जागा महाविकास आघाडीला मिळणार नाही. सामंतसाहेब, आपण ज्या हल्ली जरांगेंना भेटला त्याबद्दल पण चर्चा झाली. काय नेमकं जरांगेंची हे झालं? जरांगेंना मी वारंवार भेटत असतो. शेवटी त्या परिसरात गेल्यानंतर जरांगेंची मी चर्चा 2-3 वेळा केलेली आहे. पण ती राजकीय चर्चा नव्हती. परंतु शासनानं त्यांच्या मागणीनुसार काय काय मागण्या पूर्ण केल्यात. मराठा समाजाला आरक्षण कसं दिलंय, 10% टिकणारं आरक्षण कसं दिलेलं आहे, निजामकालीन नोंदी ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं आम्ही आता OBC मध्ये कन्व्हर्ट केलेल्या आहेत. परंतु OBCचं कुठंही नुकसान न होता, OBCचं आरक्षण कुठेही न डावलता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे, जी पूर्वी देखील होती, आज देखील आहे. आणि मी मनोज जरांगेंना तर भेटतो आणि लक्ष्मण हाकेंना देखील भेटतो. तर मला माझी इच्छा अशी आहे की महाराष्ट्रामधला जो सामाजिक सलोखा आहे हा जपला गेला पाहिजे. कारण OBC आणि मराठा समाजामध्ये जातीची भिंत निर्माण करून मतं मिळवणारे आम्ही नाही. आमच्यावर एक वेगळा संस्कार आहे, राजकीय संस्कार आहे. आणि त्याच्यामुळं जातीमध्ये तेढ निर्माण करून मतं मिळवण्यापेक्षा त्यांच्यासाठी आम्ही जे काही केले ते जर सांगितलं तर त्याच्यातनं आपली सकारात्मकता निर्माण होते. आणि म्हणून मी मनोजजींची कायम भेट घेतलेली आहे आणि माझे त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांचे जे ट्रस्टेड कमांडर्स आहेत त्यापैकी आपण एक आहात. आणि अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक रेट जो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी बोलला गेला, तो स्ट्राईक रेट अधिक राहण्यासाठी आणि उत्तम राहण्यासाठीचं काय नेमकं नियोजन? खरं तर आज स्ट्राईक रेटवर बोलणं उचित नाही कारण आम्ही महायुतीमध्ये काम करतो. आमच्यामुळं महायुतीचा जास्तीत जास्त स्ट्राईक रेट राहील याची दक्षता आम्ही घेणार आहोत. आमची भाजपाबरोबर युती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती आहे. आम्ही 80 जागा लढतोय, 53 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढते, 148 जागा BJP लढते, आमचे मित्र पक्ष आहेत. ओव्हरऑल कुठच्याही परिस्थितीमध्ये 200 जागा जिंकल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आम्ही लढतोय आणि आम्ही ते जिंकून दाखवू एवढं एक जिन्सी कॉन्क्रीट आमची महायुती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचा स्ट्राईक रेट किती राहतो याच्यापेक्षा महायुतीचा स्ट्राईक रेट हा म्हणजे 70% महायुती या अर्थानेच म्हणत होते तुम्ही, ते मुख्यमंत्र्यांचे हात पण महायुतीतला पण एक महत्वाचा घटक आहे. महायुतीचा स्ट्राईक रेट जास्त ठेवण्याची जबाबदारी देखील शिवसेना म्हणून आमची. धन्यवाद. यावेळी तुम्ही आमच्याशी बोललात आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा. उदय सामंत साहेब होते आणि ते आपल्याशी बोलत होते या सगळ्या मुद्द्यांवर. आणि महायुतीचा स्ट्राईक रेट अधिकाधिक राहावा यासाठीचे प्रयत्न कशा पद्धतीने करतायत हे पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन,
नवभारत नवराष्ट्र